नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं ॲग्रिकल्चर इंडिया ब्लॉग ह्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर पहा मित्रांनो, आज आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहे की उन्हाळ्यामध्ये ऊसाची वाढ होत नाही, लवकर ऊस पाण्यावरती येतो आणि ऊस सुकतो. तर त्यासाठी काही असे महत्त्वाचं एक खत सांगणार आहे. ते खत जर मित्रांनो आपण एक 15 किंवा महिन्याच्या फरकाने प्रत्येक पाण्यातून जर सोडलं तर मित्रांनो तुमचा ऊस हा चांगल्या क्वालिटीचा आणि चांगल्या पद्धतीने वाढेल असं ते खत आहे. ते खत कसं बनवायचं, त्याचा काय फायदा होतो, या संदर्भातली सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. तर मित्रांनो, त्यासाठी आपल्याला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे, म्हणजे आपल्याला प्रत्येक स्टेप बाय स्टेप आपल्या लक्षात येईल की खरंच या खताचा फायदा आपल्या ऊसाला होऊ शकतो. आणि मित्रांनो, त्या खताला फारसा खर्च पण येत नाही. तसं पाहिलं तर आपण रासायनिक खताला खूप खर्च येतो, तेवढा खर्च मित्रांनो त्या खताला येत नाही. आणि ते खत मित्रांनो आपण जर तयार एक 8 दिवसामध्ये ते खत आपण तयार करू शकता. आणि ते खत मित्रांनो आपल्याला पाण्यामधून सोडायचं आहे. तर ते कोणतं खत आहे ते आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहू. आणि ते कसं बनवायचं, एकदम साधं सेंद्रिय खत आहे आणि ते कशा पद्धतीने बनवायचं याची सर्व A to Z माहिती आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तर काय करायचं मित्रांनो, ते खत कसं बनवायचं तेच आपण पाहणार आहोत. आणि ते सेंद्रिय खत आहे मित्रांनो, स्लरी. तर आता ती स्लरी कशी बनवायची ते आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायचं आहे मित्रांनो. आणि ती पहा, आपण 1 एकरासाठी बनवणार आहे. तर 1 एकरासाठी किती स्लरी लागते त्याचं आपण अचूक प्रमाण पाहणार आहोत. तर काय करायचं आहे, एक 200 लिटरचं कॅन घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये 200 किलो ताजं शेण घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये गोमूत्र 5 ते 10 लिटर घ्यायचं आहे आणि 2 ते 3 किलो काळा गूळ घ्यायचा आहे, चांगला उत्तम क्वालिटीचा किंवा जुना असेल तरी चालेल. आणि त्याच्यामध्ये 2 ते 3 किलो बेसन घ्यायचं आहे. आणि साधारणपणे मित्रांनो 200 ते 300 लिटर पाणी करायचं आहे आपल्याला. एक कॅन घ्यायचं आहे 300 लिटरचं. आणि या 300 लिटरच्या कॅनमध्ये आपणाला हे 200 किलो शेण आणि 5 लिटर गोमूत्र आणि 3 ते 4 किलो गूळ आणि 3 ते 4 किलो बेसन पीठ हे आपल्याला 1 एकरासाठी घ्यायचं आहे मित्रांनो. आणि याचं चांगलं मिश्रण करायचं, चांगलं हलवून घ्यायचं. आणि मित्रांनो ते एका केंडामध्ये भरायचं. आणि केंडामध्ये भरल्याच्या नंतर ही स्लरी आपल्याला चांगली हलवून घ्यायची आहे. आणि 8 दिवस मित्रांनो हे कॅन रापायला ठेवायचं आहे. हे मिश्रण चांगलं हलवून घ्यायचं, 8 दिवस हे झाकून ठेवायचं. आणि 8 दिवस झाकून ठेवल्याच्या नंतर मित्रांनो आपल्याला हे पाट पाण्याच्या माध्यमातून अशा पद्धतीनं आपल्याला सोडायचं आहे ते ऊसाला. तर काय करायचं आहे, हे चांगली स्लरी हलवून घ्यायची आहे. आणि नंतर मग एक 200 लिटरचं कॅन घ्यायचं आणि त्या कॅन्डाला खाली एक होल पाडायचं आणि त्याला एक कॉक करायचा. आणि अशा पद्धतीने ती स्लरी तुम्ही पाण्यातून ऊसाला सोडू शकता. खूप चांगला साधा आणि सोपा मित्रांनो उपाय आहे. तर एका मोठ्या बॅरलमध्ये हे 200 लिटर पाणी घ्या, 200 घ्या किंवा 300 घ्या. त्यामध्ये शेण गोमूत्र व्यवस्थित मिसळून घ्यायचं जेणेकरून गाठी राहणार नाहीत. गूळ आणि बेसन हे वेगळ्या पाण्यात विरघळून घ्या. ते मुख्यतः मग ते द्रावण टाकायचं आहे. आणि हे मिश्रण दिवसातून 2दा 3दा एकदा मित्रांनो काठीनं हलवायचं आहे चांगलं. आणि 5 ते 6 दिवस आपल्याला हे चांगलं रापून द्यायचं आहे. आणि हे रापल्याच्या नंतर पाट पाण्यातून मित्रांनो आपल्याला हे ऊसाला सोडायचं आहे. तर मित्रांनो स्लरी देण्याचा एक वेळ असतो आणि ती वेळ म्हणजे स्लरी उन्हाळ्यात स्लरी नेहमी संध्याकाळी किंवा सकाळी लवकर सोडावी. कडक उन्हात स्लरी सोडून शक्यतो टाळावं. आणि पाटाने पाणी देत असाल तर मुख्य चारीतून म्हणजेच आपण बॅलर एका बँडाच्या कडेला ठेवून बॅरलला तोटी लावून थेंबाथेंबाने सोडा, म्हणजे अख्ख्या ऊसाला तुमच्या ती स्लरी पाण्याच्या माध्यमातून जाईल आणि त्यामुळे तुमच्या ऊसातील चांगला त्याच्यामध्ये फायदा होईल. आणि जर आपल्याकडे पाट पाणी नसेल तर ठिबक सिंचनने सुद्धा आपण ती सोडू शकता. तर ठिबक सिंचनने मित्रांनो ती स्लरी सोडायची असेल तर स्लरी कपड्यांनी नीट गाळून घ्यायची जेणेकरून ड्रीपमध्ये अडकणार नाही. त्याच्यामुळं ती ड्रीपमध्ये मग आपण सोडू शकता.
तर ती चांगली गाळून घेतल्याच्यानंतर मित्रांनो ती आपण ड्रीपमधून सोडायची आहे. तर आता स्लरी सोडायची कशी? पहिल्यांदा काय करायचं, ड्रीपमध्ये एक 10 ते 15-20 मिनटं पाणी सोडायचं आहे आणि पाणी सोडल्याच्यानंतर मग आपल्याला मित्रांनो 15 ते 20 मिनिटांनी स्लरी त्या पाण्यातून सोडायची आहे आणि नंतर मग त्याच्यावर परत 15 ते 20 मिनटं पाणी सोडायचं आहे. मग अशा पद्धतीनं ती स्लरी आपल्या ऊसाला सोडायची आहे. 15 ते 20 दिवसाच्या अंतराने ही स्लरी दिल्याने उन्हाळ्यात ऊस हिरवागार राहतो आणि त्यासाठीच मित्रांनो आम्ही ही स्लरी बनवलेली आहे. आपण सुद्धा बनवू शकता. तर आता ह्या स्लरीचा काय फायदा होतो मित्रांनो? पांढऱ्या मुळांची वाढ. स्लरीमुळे जमिनीतील जीवाणूंची संख्या वाढते, ज्यामुळे पांढऱ्या मुळांची वाढ वेगाने होते. उष्णतेपासून संरक्षण होतं. उन्हाळ्यात जमिनीवर स्लरीचा थर तयार होतो आणि मल्चिंग सारखे काम करते आणि ओलावा टिकून ठेवते आणि जमीन मित्रांनो भुसभुशीत होते. त्याच्यामुळे स्लरी ही ऊसाची जाडी आणि कांडी नियमित स्लरी दिल्यास त्याची लांबी लांब पडते आणि पाने रुंद होतात. तर अशा पद्धतीनं जर आपण ही स्लरी मित्रांनो ऊसाला जर सोडली तर त्याचा खूप चांगला फायदा आपल्याला त्या ऊसाला होऊ शकतो. जीवाणूंची वाढ, स्लरीमध्ये शेण आणि गुळ असल्यामुळे जमिनीतील उपाकारक म्हणजे जीवाणूंची संख्या झपाट्याने वाढते आणि सेंद्रिय कार्ब सततच्या रासायनिक खतामुळे कमी झालेला जमिनीचा सेंद्रिय कार्ब वाढण्यास मदत होते स्लरीमुळे आणि जमीन भुसभुशीत होते. स्लरीमुळे जमिनीचा घट्टपणा कमी होऊन हवा खेळती राहते, ज्यामुळे ऊस जोमाने वाढू शकतो. तर पांढऱ्या मुळांची विस्तार आणि स्लरीमुळे ऊसाच्या पांढऱ्या मुळांची संख्या वाढते. मुळे जेवढी जास्त तेवढे ऊस अन्नाचा उपसा जास्त करतो. त्याच्यामुळे स्लरीचा फायदा खूप चांगला होतो. फुटव्यांची संख्या सुरुवातीच्या काळात स्लरी जर दिलीच तर ऊसाला फुटवे जास्त आणि जाड येतात. त्याच्यामुळे स्लरीचे खूप फायदे आहेत. कांड्यांची लांबी आणि जाडी आणि स्लरीमधील नैसर्गिक अन्नद्रव्यामुळे ऊसाची कांडी लांब पडते आणि ऊसाची जाडी वाढते. त्याच्यामुळे ही उन्हाळ्यामध्ये खूप ह्या स्लरीचा ऊसाला तुमचा फायदा होऊ शकतो. ओलावा टिकून ठेवणे, स्लरी जमिनीवर एक नैसर्गिक थर तयार करते आणि त्यामुळे उन्हाळ्यात जमिनीचा ओलावा लवकर संपत नाही. कडक उन्हातही ऊसाचा रंग काळसर राहण्यास, हिरवागार राहण्यात खूप त्याची मदत होते. त्याच्यामुळे आणि दुसरी गोष्ट, खतांची बचत. स्लरी दिल्यास रासायनिक खतांचा डोस 25 ते 30% कमी केला तरी चालतो, ज्यामुळे पैशांचीही बचत होऊ शकते आणि स्लरीमुळे ऊसाची रोगप्रतिकार शक्ती वाढते. परिणामी लोकरी मावा किंवा इतर किडा रोगांचा प्रादुर्भाव कमी होतो आणि योग्य नियोजनाने स्लरी दिल्यास एकरी 10 ते 15 टनापर्यंत उत्पन्नात वाढ होऊ शकते. समजा तुम्ही जर दरवर्षी 100 टन निघत असेल तर मित्रांनो ह्या स्लरीचा जर वापर केला तर तुमचा 30 ते 40% आणखीन ऊस जास्त निघू शकतो. अशा पद्धतीनं जर मित्रांनो तुम्ही तुमच्या ऊसाला उन्हापासून संरक्षण होण्यासाठी आणि ऊसाची वाढ चांगल्या पद्धतीनं होण्यासाठी जर तुम्ही मित्रांनो ह्या खताचा जर वापर केला तर तुमची ऊसाची जी क्वांटिटी आहे ती चांगली येऊ शकते. ऊस हिरवागार राहू शकतो आणि दुसरी गोष्ट, स्लरीमुळे आपलं जे शेत आहे ते गारवा धरून राहतं. पांढऱ्या मुळांची संख्या चांगली वाढते. त्याच्यामुळे माझा हा व्हिडिओ आपणास कसा वाटला मित्रांनो नक्की एक कमेंट करून सांगायचं आहे आणि असेच माझे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. तर उन्हाळ्यात नक्कीच मित्रांनो ऊसाची वाढ थांबली आहे तर नक्की हे खत सोडून एकदा बघा त्याचा रिझल्ट कसा येतो. आम्हाला 100% चांगला रिझल्ट आलेला आहे. आपणालासुद्धा 100% त्याचा रिझल्ट चांगला येऊ शकतो. त्याच्यामुळे आणि फारसा खर्च हे खत बनवायला येत नाही. तुम्ही जर दुसरी एखादी 10-26-15ची 15-15 किंवा मादांची खताची गोण जर घ्यायला गेला तर एक खताची गोण मित्रांनो 2,500-2,000च्या आसपास आहे. तसं 2,000मध्ये तुमचं हे स्लरीचं सगळं साहित्य येऊ शकतं आणि त्या स्लरीपासून जवळजवळ तुम्ही 1 एकराचा ऊस सहज त्याच्यामध्ये नियोजन करू शकता. तर अशा पद्धतीने मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये मी आपणास माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर आपणास हा व्हिडिओ कसा वाटला नक्की एक कमेंट करून सांगायचं आहे आणि माझ्या चॅनलवरती नवीन असेल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून असे खूप छान सुंदर माहितीचे व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतील. दुसरी गोष्ट, नवीन असेल तर हाईप करा, चॅनलला
लाईक करा आणि हाईप करा एवढीच विनंती करतो आणि माझा हा व्हिडिओ इथे समाप्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान.